आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षाला सुरुवात झाली. सुरुवाती सगळ्यांच्या आधी आमच्याकडे पितृ असतात. तर सकाळपासून कुठले काही टेकच घ्यायला जमले नव्हते. सकाळपासून एवढी कामं होती. पुरणपोळ्या बनवायच्या, नुसत्याच पुरणपोळ्या असते तर वेगळी गोष्ट होती. चौधरी साहेबांचा डब्बा बनवायचा, परत त्या भाज्या गोळा करायच्या. कारलं, भेंडी, गवार, काकडी हे सगळ्या भाज्या फ्राय करायला लागतात. आळूची वडी बनवायला लागते, थापी वडी बनवायला लागते, आणखीन कढी, भात, आमटी, गुळवणी, पोळी असं सगळं जेवण बनवायला लागतं. तर हे आलेले आहेत आमचे पितृ आणि हे आमचे जावई आहेत बरं का, मोठे. तर इथेच राहतात जवळच्याच वस्तीवर आणि हेच असतात दरवर्षी आमच्याकडे जेवायला. तर हे आले तेव्हा मग अण्णांना बोलवायला मी पाठवलं. जावच्या मुलाला बोलली अण्णांना बोलवून आण, सांग नैवेद्य घेऊन जावा म्हणून. तर जेवण सगळं उरकलेलं होतं माझं हे येईपर्यंत. फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या, म्हणजे लाटायच्या चालूच होत्या. तर मग आता हे आलेच होते. असं पण मला पण भूक लागलेली. सकाळपासून काही खायचं नसतं ना, बरेच काही नियम असतात. काही खायचं नसतं, वेणी घालायची नसते, असं म्हणजे असतात काही काही नियम. कसं असते, प्रत्येक गावचे आपले आपले रीतिरिवाज असतात. तर त्याप्रमाणे आमच्याकडे पण काही नियम आहेत. तर ही अशी पूजा चालली, सागर संगीत अशी मस्त, आणि नंतर जेवण होणार आहे. तर जेवणाची ताटं बनवून घेतली मी यांची पूजा वगैरे होईपर्यंत, आणि नंतर ह्यांनी छान जेवण केलं. तर जावईत बरं का आमचे जरा लाजतात व्हिडिओमध्ये यायलाच नाही, ते बोलायला पण लाजतात. खूप कमी बोलतात ते, म्हणून मी जास्त काय टेक घेतले नाही त्यांचे. खूप छोटे छोटे. आणि स्वयंपाकाचं तर मला घ्यायलाच जमलं नाही, कारण 12 वाजेपर्यंत हे सगळं जेवण तयार पाहिजे असतं. मग कधी व्हिडिओ घेणार. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आताच ना जेवली, 1:15 का 1:30 वाजले असं काहीतरी टायमिंग झालेलं आहे. मी आता बघितलं होतं मोबाईलमध्ये, पण म्हणजे त्याच्यावर मी मोबाईल बघितला लय वेळ, मग किती वाजलेत माझ्या एवढं काय अंदाज सांगता येणार नाही. तर आज होते आमच्याकडे पित्र, आणि पित्राचं जेवण झालेले, पितृ जेवून गेलेले, अण्णा गेले परत गुरांकडं. तर मी काही स्वयंपाकाचा व्हिडिओ काढला नाही, कारण 12 वाजेपर्यंत खूप काही बनवायचं असतं आज, आणि सगळं जेवण 12 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे असतं. तर थोडं तुम्हाला दाखवते काय काय जेवणामध्ये बनवले. आणि मी पण जेवण बसली, उलट सुलट केले. आज मला भूकच खूप लागली होती. इतकी भूक लागली होती ना, असं वाटत होतं की चक्कर येऊन पडेल की काही, एवढी भूक लागली होती. म्हणून मग मी म्हणलं पहिलं जेवते आणि नंतर ब्लॉग स्टार्ट करते. तसं मी पितृ जेवायला आले होते ना, तर तेव्हा मी थोडे थोडे टेक घेतलेले. तर चला मी जेवणाचा मेनू दाखवते. पुरणपोळ्या लाटायच्या ठेवल्यात, फक्त आमच्या जेवणांपुरत्या बनवल्या होत्या, कारण माझे पप्पा संध्याकाळी येतात आणि माझा छोटा भाऊ पण संध्याकाळी येतो. चौधरी साहेब पण संध्याकाळी कामावरून येणार. मग आतापासून पोळ्या बनवून ठेवायच्या, संध्याकाळी गरम गरम होतील म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणाल टोपल्यात अर्धीच पोळी दिसते. पितृ जेवून गेले, नैवेद्य दाखवला सगळीकडं, आणि आम्ही 3 जण जेवलो. तर मी मोजकेच पोळ्या बनवल्या होत्या. तर तुम्हाला दाखवते आता जेवणाचा प्रकार आमचा. जेवणामध्ये काय काय असतं पितृभोजनासाठी. तर टोपल्यात अर्धीच पोळी बरं का. मलाच दाखवायची लाज वाटायला लागली. ते बघा तिकडे लाटायचं ठेवलेलं आहे. आणि हे बघा इथं कुरडई पापडी भजी, आणि इकडे आळूची वडी, कारलं, भेंडी, गवार आणि काकडी, आणि इकडे भात बनवलेला आहे, इकडे कढी, इकडे गुळवणी, इकडं थापी वड्या बनवलेल्या आहेत, कापून ठेवल्या त्या आणि मी काढल्या नाहीत ताटावरच्या. आणि इकडे आमटी, या टोपामध्ये दूध आहे इकडं. आणि हे सगळं जेवण 12 वाजेपर्यंत झालेलं पाहिजे असतं. 12 वाजता नैवेद्य जायला लागतो. 12 वाजता माझं जेवण बनवून झालं होतं, पण अण्णा मळ्यात होते, कारण गाया आम्ही आज मळ्यात नेलेत. गाया नाहीत अंगणात बघा, अंगणात गाया नाहीयेत. गाया सगळ्या मळ्यात नेलेल्या आहेत सकाळी, कारण घरी वैरण करायची, परत ती गाया इकडच्या तिकडे बांधायच्या, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि मला आज खरंच खूप कामं होती. एवढं सगळं जेवण एकटीने बनवायचं म्हणजे टास्कच असतो मोठा, पण झालं सगळं वेळेत जिथल्या तिथं. तर पितृ जेवून गेलेले आहेत, आणि आता काय करते मी, ते राहिलेलं पुरण वगैरे ते सगळं जागेवर ठेवलं. ते आले ना, जावई असतात आमचे पितृ म्हणून. तर जावई आले, मग
पटकन अण्णांना बोलवून घेतलं, मळ्यातून नैवेद्याचं ताट भरून घेतलं, ते सगळं जागेवर ठेवलं आणि मी जेवण वाढायला घेतलं त्यांना. कारण मग उशीर होत गेला तर जेवणाचं पण टायमिंग होऊन गेल्यावर मग काय करणार ना, कोणी जेवलेलं असतं, कधी कुणी न जेवता येतं, म्हणून मग मी पटकन जेवण वाढायला घेतलं. आणि आता त्यांची जेवण झाली, ते उठून गेले, मी म्हणलं आपण पण खाऊन घ्यावं. खरंच भूक कंट्रोल होत नव्हती मला. आता तिथला सगळा पसारा आवरते, आणि एकटीच असली ना करायला की हे असं सगळा पसारा पडलेला असतो. आता हा इथून पुढे हा सगळा पसारा आवरायचा. आणि पप्पांना फोन केला होता जेवायला या म्हणून, तर काय छोट्या भावाला बरं वाटत नाही वाटतं, मम्मी बोलत होती त्याला बरं वाटत नाही, मग ते येतील म्हणून काही सांगता येत नाही. बघूया, मी माझी कामं पहिली आवरून घेते आणि लवकर कामं आवरून मग बाकीच्या पोळ्या करून घेऊन मीच जाईन जेवण घेऊन. म्हणजे माझ्या पप्पांना कढी वडी भात आमटी हे जे असतं ना, ह्याला जास्त महत्व, हे आणि हे असं, म्हणजे कढी वडी आणि ते कारलं भेंडी गवार तळायची, आळूच्या वड्या, हे सगळं असं एवढं आटासारी इतर सणांना कोणत्या बनवत नाही. मग ह्या सणाला आहे ना सर्वांच्या आधी आमच्याकडे पित्र असतात, मग ह्या सणाला आवर्जून बनवलेलं असतं हे जेवण. मग ते माझ्या पप्पांना खूप आवडतं हे सगळं खायला. मग ते दरवर्षी येतात माझ्याकडं, पण आज काय माहिती प्रवीणला बरं वाटत नाही म्हणताना मग मला नाही वाटत तो घेऊन येईल म्हणून, मग मीच घेऊन जाईल. पण माझी आधी कामं आवरून घेते आता मी बाहेरची सगळी. भांड्याचा पाळा पडलाय, एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हणजे भांडी बघायलाच नको. सकाळच्या चहा, रात्रीच्या जेवणापासूनची सकाळच्या चहाची, एवढ्या स्वयंपाकाची, चौधरी साहेबांचा डबा सकाळी गेला, मग त्याच्यामुळं भांड्याचं खूप ढीग लागलाय. आता हे सगळं जेवण पहिलं झाकून पाकून ठेवते, ते सगळं आवरून ठेवते गॅसच्या जवळचं, आणि नंतर मग बाहेरच्या कामांना लागते. तर मंडळी आणलेली गुरं मळ्यात ना, अण्णा पडलेत आराम. गुरं बघत बघत उडीत काढलाय, आणि मळ्यातून शेळ्यांना टाकळा पण घेऊन आली बघा, इथं खाती टाकळा पण आणल्या. आता वेणी घालते. पित्र जेवायच्या आधी वेणी घालत नसतात आमच्याकडं, म्हणजे आमच्याकडं काय कोणा सगळ्यांच्याकडेच घालत नसतील. पित्र जेवायच्या आधी म्हणतात वेणी घालायची नसते, म्हणून वेणी नव्हती घातली सकाळपासून. आता वेणी घालते आणि नंतर माझ्या मम्मीकडे जाते. भावाला बरं वाटत नाही, बघून पण येते, एकदा चहा बनवते मस्तपैकी आणि बघून पण येते, आणि पप्पांना कढी वडी आमटी पोळी देऊन येते. का साहेब? गाठ घेऊन पोळी खायची, आमटी पोळी कढी भात तरी. आज रविवार आहे, शाबू खाल्ला आपल्या आजीचा, त्यांची आहे, आपल्या अण्णांची आहे. त्यांचं शाबू, त्यांचा रविवार होता वय, ते तुमच्याकडे आलंय. अण्णा पण करतात की? म्हातारीला होता, मग म्हातारीची आजी वारल्या, मग म्हातार मला का आमचा धरतो, मग मारतात, मी धरतो, मग एवढा होता तेव्हापासून रविवार. छान छान. लय भरून आलंय ए गदड्या, पावसात भिजून आले भरून, कुठनं मातीत नाही सर शेरो लय मारीन. किती भरून आले बघा की घाणेरडं. हा, बाहेर ना आले तुझं मुकच घ्यावत. आ गुरं आणली, आता येता येता अण्णाने आणलेला तिथंच टाकलाय. मी इळा उचलला आणि तडूप नाही उचलला. इळा घेऊन ही आणलं जाऊन टाकळा. आंघोळ घातल्यावर बाळू मातीत जाऊन लोळतो. शेरू जवळ आला तर लय मारीन. काल जेवायला गेले किती ताप दिला माहिती का त्यांनी, मध्येच येऊन बसला असं. तर मंडळी आमच्या मॅडम आलेल्या आहेत, कशाला सांगू का, ग्रंथ न्यायला. तर हे ग्रंथ घेऊन चालली ती. उलटे दिसत आहेत आता. एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवत. सद्गुरुचरित्र, दासबोध ग्रंथ, भगवद्गीता,
आणि ही ज्ञानेश्वरी. तर आता हे ग्रंथ वाचायचे आहेत आमच्याकडे 2-4 जणी बसणाऱ्या गिरणामध्ये. तर त्या गिरणामध्ये बसणाऱ्या ग्रहण आहे ना, चंद्रग्रहण मोठं ग्रहण आहे आपल्या भारतात सगळ्या ठिकाणी दिसणारं ग्रहण आहे. 2 एकाच दिवशी 2 कसे असतात? 2 नसतात, एकच असतं. एक तर चंद्राला नाही तर सूर्याला. असं पौर्णिमेला असल्यावर चंद्राला असतं आणि अमावस्येला असल्यावर सूर्याला असतं. तर हे ग्रंथ घ्यायला आल्या होत्या मॅडम. मी जशी मुंबई सोडली तसं ग्रंथांवर धूळ चढली माझ्या. एकदाच फक्त आल्यावर सद्गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि त्याच्यानंतर कुठलं ग्रंथ वाचन नाही, काय नाही असेच पडलेले ग्रंथ घरात. तर म्हणलं चला वाचन तरी होऊन निघल त्याचं एकदा. मग ही चालली घेऊन आता ग्रंथ वाचायला. 2-3 ठिकाणच्या अशा जमून एकत्र बसणार आहेत आज आणि त्या वाचणार आहेत. तर त्याच्यासाठी घेऊन चालली. न्या. तर मंडळी मी आता एडिट करताना बघितलं, मी ग्रंथांचं बोलली तुम्हाला बायका वाचणार आहेत, पण कोण बायका वाचणार आहेत तेच सांगितलं नाही मी तुम्हाला. तर ते ग्रंथ गरोदर बायका वाचणार आहेत आणि गरोदर बायकांना असं गावाकडे ग्रंथ वाचन सांगतात. कारण एका जागेवर बसून बसून किती वेळ माणूस बसणार. वेळ चालू झाल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत बसायचं असतं. मग इकडे तिकडे लक्ष भरकटू नये म्हणून ग्रंथ वाचन करायला सांगतात. तर असो मला इकडे जायचं होतं माझ्या मम्मीच्या घरी, पण मग मी सहज फोन केला चौधरी साहेबांना की येता किवी घेऊन याल का, प्रवीणच्या पेशी कमी झालेल्या आहेत. तर बोलले ठीक आहे. मग साडी नेसलेली परत अजून कामाला लागली. तर आज सकाळपासून साडी ड्रेस असा खेळ चालू होता माझा. तर सकाळपासून मी ड्रेसच घातलेला होता, पण जावाई घरी आले जेवायला म्हणून परत साडी नेसली. तसं जावाई मला बघतात ड्रेसमध्ये, पण आपल्या घरी जेवायला येणं आणि लांबून बघणं ते जरा बरं दिसत नाही. आपण त्यांच्या पुढे जेवण वगैरे वाढायला जाणं, म्हणून साडी नेसली होती. आणि आता पुन्हा एकदा साडी नेसली कारण आईच्या घरी जायचं होतं मला. तर असा साडी आणि ड्रेसचा खेळ चालू होता माझा. आणि मग म्हटलं जायच्या आधी आपण दळण पण करून घ्यावं. दळण द्यायचं राहिलं होतं हे. तर आता म्हणलं जाता जाता दळण पण घेऊन जाता येईल, दोन्ही कामं होऊन जातील आपली. तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.